आषाढी वारीसाठी संपूर्ण पालख्या राज्यभरातून पंढरपूर या ठिकाणी येत असतात आणि त्यानंतर नाशिकमधली देखील जी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी देखील त्र्यंबकहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। मात्र या वारीमध्ये हजारो वारकरी सहभागी होत असतात। अनेक जण हे वारीमध्ये असतात ते शेतकरी कुटुंबातील वारकरी आपल्याला पाहायला मिळतात। माझ्यासोबत एक वारकरी आहेत, ते नाशिकच्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। ते आता 26 दिवस जवळपास एक महिनाभर हे पालखीमध्ये दिंडीमध्ये पायी पंढरपूरला जाणार आहेत। मात्र अनेक नागरिक जे जात असताना वारकरी जात असताना त्यांच्या घरामधली जी संपूर्ण परिस्थिती आहे ती कशा पद्धतीने चालते याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे शेतकरी आहेत, हे गृहस्थ नाशिकमधील इगतपुरी येथील आहे। यांच्या घरी आता कोणीही माणूस नसल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण शेतीचे कामे असेल, त्यासोबत पाण्याची मोटर चालू करणं असेल, शेतीचे काही पिकांना पाणी देणं असेल, हे शेतकरी थेट मोबाईलद्वारे त्या ठिकाणी मोटर चालू करताना पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत हे शेतकरी आहेत। आत्ता आपण मोबाईलद्वारे मोटर चालू केली, कशा पद्धतीने तुम्ही ही सगळं प्रक्रिया करता? मोबाईल सेव्ह केलेला राहतो, त्याला नंबर कोड टाकलेला राहतो। एक दाबल्यानंतर चालू होती, 3 दाबल्यानंतर बंद होती। लाईट नसल्यानंतर मेसेज सांगतो, मेसेज पडतो आपल्या मोबाईल सारखंच सेवा आहे। तुम्ही कधीपासून वारीमध्ये सहभागी होता? 5 वर्षापासून। 5 वर्षापासून। आता तुम्हाला म्हणजे कसं कळतं का आता मोटर चालू करायची? घरून फोन येतो ना, फोन आल्यानंतर मग मोटर चालू करायची। मला आता तुम्ही चालू करून दाखवली मोटर, काय नेमका नंबर काय आहे, काय ते कशा पद्धतीने चालू ही मोटर करता आणि किती वेळ ही मोटर चालू असते, त्याचं काही बिल आपल्याला येतं का? हां, हे आता काय मोटर चालू केली आपण, रिचार्ज मारायला लागतो त्याला महिन्याला 255 रुपयाचा रिचार्ज मारला जातो। म्हणजे तुम्ही दिवसभरात कसं करताय? तसं चालू करायची, तशी 24 तास सेवा। आता ही मोटर चालू झाली आहे? हा, चालू झालेली मोटर चालू करायला आपल्याला असं एक दाबला जातो। मोटर चालू आहे, बंद करायची असली तर 3 दाबल्या जातो। आता मोटर चालू झाली? हा, चालू झाली। असं दिवसभरात किती वेळा तुम्हाला हे करावं लागतं? घरची नेमकी काय काय परिस्थिती कशी सांभाळता तुम्ही? 2 बार चालू करायला लागेल, सकाळ संध्याकाळ। गुरांना पाणी काय काय कशासाठी? गुरांसाठी, घरी शेतीसाठी ड्रिपला लावल्या जाते। काय आपल्या शेतात? तंबाटे, पेरू आहे। ते सगळं सांभाळून तुम्ही वारीमध्ये पण सहभागी घरची संपूर्ण कामं सांभाळता। नक्कीच आपण बघतोय अशा पद्धतीने हे संपूर्ण शेतकरी कुटुंबातील वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। मात्र घरचे जे कामं आहेत, शेतीचे जे कामं आहेत, ते कामं करण्यासाठी देखील आधुनिक पद्धतीचा वापर या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय। आणि आपण जर बघितलं तर मोबाईलद्वारे ती मोटर चालू झाली आणि ती मोटर बंद करण्याची जरी प्रक्रिया आहे ती मोबाईलद्वारेच होते। त्यामुळे हे संपूर्ण शेतकरी वारीमध्ये नाथांच्या पालखीमध्ये सहभागी होतात आणि त्यासोबत आपली घरची जबाबदारी देखील पूर्णपणे सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।